तर माझा प्रश्न असा आहे की जुनं दशावतार आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग जो जुना होता तो त्यावेळेचा प्रेक्षक वर्ग, माझा प्रश्न नीट ऐका, तुम्ही गोविंद तावडे कैलासवासी राजा हरिश्चंद्र म्हणून ज्यांना ओळखलं गेलं, धोंडी मानकर कोकणचे राजा, तसंच आपले महादेव लोट वगैरे अनेकांच्या भूमिका जवळून पाहिल्या, पण तरी तुम्ही सादरीकरण त्यावेळी करत होतात आणि आता सुद्धा आमच्यासारख्या नवोदित कलाकारांबरोबर सुद्धा तुम्ही सादरीकरण करता. माझा प्रश्न असा आहे की त्यावेळेचा प्रेक्षक वर्ग आणि आता सध्याचा प्रेक्षक वर्ग, या प्रेक्षक वर्गात आपल्याला काय फरक जाणवतो हा माझा प्रश्न आहे. अगदी नीट विचार करून सांगा. शरीर सर वंदन, त्याचप्रमाणे ते असणाऱ्या मान्य वर्ग सर्व बंधूंना नमस्कार करून या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला जे माहीत आहे म्हणजे माझ्या कल्पनेनं जे वाटलं ते उत्तर मी तुम्हाला देतो. पूर्वीच्या रसिक प्रेक्षकात आणि आताच्या रसिक प्रेक्षकात बराच फरक आहे. आता फरक कसा झाला तो सुद्धा आम्हीच घडवून आणला. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुदेव म्हणजे पांडुरंग डांबरेकर असं एकच नाही, पहिले आता दशावतारात मला नेणारे, तसेच माझे 8 गुरु आहे. कारण त्यांनी मला जेव्हा जेव्हा सहकार्य केलं ते प्रत्येक गुरुला मी वंदन करून त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पूर्वीच्या रसिकात आणि आताच्या रसिकात फरक झालेला आहे आणि तो आम्ही लोकांनीच घडविला. याचं कारण गोविंद तावडे यांच्या कालावधीत असणारा रसिक हा हृदयस्पर्शी नाटकासाठीच होता आणि हृदयस्पर्शी नाटकच ऐकण्यात त्याला परमानंद मिळायचा. गोविंद तावडे नसतील तर त्यांचं नाटकच नको असे म्हणणारे हजारो रसिक प्रेक्षक होते. कारण त्यांच्या शब्दात गोडवा होता आणि त्याचबरोबर त्यांच्या रडण्याचं किंवा सादरीकरण करण्याची जी पद्धत होती ती फार वेगळी होती. आता मग आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यात व्हिक्स किंवा तेल किंवा आणखी काही प्रकार वापरून रडलं जातं, पण त्यावेळेला प्रत्यक्ष गोविंद तावडे यांच्या सहवासात मी 7-8 वर्ष होतो, पण त्यांच्या डोळ्यातून कधीच एक अश्रू सुद्धा आलेलं नाही. पण समोरचा कलाकार, समोरचा बघणारा प्रेक्षक अश्रूशिवाय थांबलेला नाही असं त्यांच्यात प्रभुत्व होतं. त्यांच्यात अशी एकच कला होती की त्यांनी मारलेला असा हात, तो हात एकमेकांचा हात प्रत्येक रसिकाच्या काळजात देऊन पोचवायचा आणि त्या स्वरानं बोला. रसिक जरी झोपलेला असला तरी तो जागा व्हायचा. आता कॉमेडी किंवा लढाई लागते तेव्हा ते नाही लागायचं, त्यांचा हात लागायचा. फक्त एका हातानं झोपलेला प्रेक्षक जागा होऊन तो सहज उभ्या होऊन उठून केव्हा केव्हा त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूंच्या धारा बघून नाटक कलाकाराला त्याच्या बरोबर असणाऱ्या दुसऱ्या सहाय्याला एवढं वाटायचं की हा आपला. एवढी पूर्वीच्या कलाकारांच्या शब्दात, त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या कर्तृत्वात ताकद होती. ती ताकद आता संपली. आता दुसरी एक पुढे दशावतारामध्ये दशावतार हा सादरीकरण केला जातो. प्रत्येक कलाकार लाखो प्रेक्षक असतात, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचायला हवाय ही एक कमतरता आहेच. पण काही स्टेजवर आवाज पोहोचण्याजोगा जरी असला तरी सुद्धा तो माईक सांभाळण्याशिवाय बोलू शकत नाही. आणि माईक सांभाळताना त्याचं भाषण फक्त होतं, त्याचा अभिनय एकही होत नाही. कारण अभिनय करताना एक 85 वर्षाचा भीष्म ज्या ताकदीनं बोलतोय त्याच ताकदीनं 16 वर्षाचा अभिमन्यू त्याच ताकदीनं बोलतोय. हे दुर्दैव आहे. त्या माणसाच्या वयोमर्यादेप्रमाणे त्याच्या शब्दाचा उच्चार, आता मी बोलताना थांबणारच या शंका नाही कारण माझं वय वाढलेलं आहे. पण माझ्या जागेवर एक लहान मूल बोलताना ते किती फास्ट बोलू शकतं किंवा किती ताकदीनं बोलू शकतं याचा विचार करायला पाहिजे आणि तसं सादरीकरण करायला पाहिजे अशी माझी इच्छा. मला वाटतं हा जुन्या नाटकात आणि आताच्या नाटकातला मोठा फरक आहे. म्हणजे जर त्यावेळी गोविंद तावडे या काकांचं अभिनय बघण्यासाठी रसिक अट्टहास करायची, होय, पण अलीकडं जास्तीत जास्त बहुसंख्येने असणारे रसिक संघर्षाच्याच फक्त नाटक हवं असं म्हणतात.
पण त्या अभिनयाकडे वळत नाहीये. तो अभिनयाची उदाहरणार्थ संगीत सोबत नव्हे, भरतभेट नाटक, राजा हरिश्चंद्र नाटक या नाटकात फक्त अभिनयाचीच ताकद लावावी लागते. त्या नाटकांचा रसिकांनी अट्टहास धरावा का असं आपल्याला मनापासून वाटतं का? काय ते? म्हणजे राजा हरिश्चंद्र, हो. भरतभेट नाटक या नाटकात संघर्ष नाही, नाही. फक्त अभिनयाच्या जोरावरच ते नाटक रसिकांना खेळून एका जागेवर ठेवावं लागतं. मग त्या नाटकांसाठी रसिक प्रेक्षक मायबापांनी, आयोजकांनी तो अट्टहास धरावा का? अशीच नाटकं व्हायला पाहिजे असं म्हणावं असं आपल्याला वाटतं का? नाटक म्हणजे बहुरुचीचं एक साधन. शृंगारी प्रवेश, प्रसंग, विरोध, लढाई अशा सर्वांगाने युक्त असणारं ते नाटक. विरोध किंवा लढाई किंवा एखादा भाषणाचा प्रवेश म्हणजे दशावतार नाही. आता रसिक प्रेक्षकात बदल झालाय की विरोध हे त्यांचं माध्यम झालंय. ज्या नाटकात विरोध नाही ते नाटक नको. पण हे का झालं तर आम्ही त्याला थोडी थोडी रुची वाढविली आणि ती रुची वाढविल्यानंतर आम्ही कदाचित केव्हा भान विसरून गेलो. आम्ही आमचं तत्व सोडून आणखी सुद्धा पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर ते न जाता आपणही त्याच स्तंभावर राहून नाटक करून विरोध, लंगर, लढाई, प्रसंग किंवा कॉमेडी या सगळ्या प्रवेशांना तेवढंच महत्व देऊन नाटक जे कराल तेच नाटक असेल आणि ते दशावतार असेल. आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि ही संस्कृती या आमच्या लोककलेतून म्हणजे दशावतार कलेतून आम्ही सादरीकरण करतो. प्रत्यक्ष महाविष्णूंनी जगाच्या पडद्यावर जे काय केलं ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमची संस्कृती आम्ही जोपासतो. ती जोपासत असताना कुठल्या काही गोष्टींचं बंधन आपण त्यांनी राखलंय, जेवढं तेवढंच आपणही राखावं, ते उघड करू नये अशी माझी सर्व माझ्या बांधवांना कळकळीची विनंती. धन्यवाद काका.